श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा 51वा सर्ग वाचूया. आपण श्री वाल्मिकी रामायणाच्या शेवटच्या खंडात पोहोचलेलो आहोत. तरी कृपया हे रामायण वाचन जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करून बाजूची बेलवर क्लिक करा. त्यामुळे आलेल्या प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की वेळेत पोहोचेल. आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. आता आपण 51वा सर्ग वाचूया. मिथिलेश कुमारी सीतेने मुनींच्या आश्रमात प्रवेश केला हे पाहून लक्ष्मण मनोमन खूप दुःखी झाला. त्याच्या मनात संताप दाटला. त्यावेळी महान तेजस्वी लक्ष्मण विचार विनिमयास सहाय्य करणाऱ्या सारथी सुमंत्राला म्हणाला, सुता, पहा तर खरं, श्रीरामांना आतापासून सीतेच्या विरहाच्या संतापाचं दुःख भोगावं लागत आहे. श्रीरामांना याहूनही अधिक दुःख काय बरं असेल की त्यांना आपल्या पवित्र आचरणाच्या धर्मपत्नीचा, जनक किशोरी सीतेचा त्याग करावा लागला. सारथ्या, रघुनाथांना सीतेचा हा जो नित्य वियोग प्राप्त झाला आहे त्याला दैवच कारणीभूत असं मी मानतो. कारण दैवविधान अनुलंघन असतं, जे श्री रघुनाथ क्रुद्ध झाल्यावर देवांचा, गंधर्वांचा तसंच राक्षसांसह असुरांचा देखील संहार करू शकतात. तेच आता दैवाची उपासना करत बसले आहेत. पूर्वी श्रीरामचंद्रांना पितृवचनामुळे 14 वर्षपर्यंत विशाल आणि निर्जन दंडकवनात राहावं लागलं आहे. आता त्याहूनही अधिक दुःखाची घटना ही की त्यांना सीतेला निर्वासित करावं लागलं. पौरजनांचं बोलणं ऐकून असं करणं हे अत्यंत निर्दय कर्म आहे असं मला वाटतं. सुता, सीतेविषयी अन्यायपूर्ण अपवाद पसरविणाऱ्या या पूरवासियांकडे लक्ष देऊन अशा कीर्तिनाशक कर्माला प्रवृत्त होऊन श्रीरामांनी कोणता धर्म साधला आहे? लक्ष्मणाने सांगितलेल्या ह्या बहुविध गोष्टी ऐकून बुद्धिमान सुमंत्र श्रद्धापूर्वक म्हणाला, सुमित्रा नंदना, मिथिलेश कुमारी सीतेविषयी तुम्ही संतप्त होऊ नका. लक्ष्मणा, ही गोष्ट ब्राह्मणांनी तुमच्या पित्यासमोर सांगितलेली होती. त्या काळी दुर्वास म्हणाले होते की श्रीरामांना निश्चितपणानं दुःखामागून दुःखांना सामोरं जावं लागेल. बहुधा त्यांचं सौख्य हिरावून घेतलं जाईल. महाबाहू श्रीरामांना लवकरच आपल्या प्रियजनांचा वियोग होईल. सुमित्रा कुमारा, धर्मात्मा महापुरुष श्रीराम दीर्घकाळानंतर तुमचा, मैथिलीचा तसंच भरत शत्रुघ्नाचा देखील त्याग करतील. दुर्वास जे काही बोलले होते ते तुम्हाला, शत्रुघ्नाला आणि भरताला सांगण्यास महाराज दशरथांनी मनाई केली होती. नरश्रेष्ठा, दुर्वास मुनींनी महाजन समुदायासमोर माझ्या समक्ष असंच महात्मा वसिष्ठांजवळ ही गोष्ट सांगितली होती. दुर्वास मुनींची ही उद्गार वचन ऐकून पुरुषप्रवर दशरथ मला म्हणाले होते, सुता, तू अन्य लोकांना यातलं काहीही सांगू नकोस. सौम्य, त्या लोकपालक दशरथाचं ते वाक्य मी खोटं ठरवू नये हा माझा संकल्प आहे आणि त्यासाठी मी सदैव सावधान असतो. सौम्य रघुनंदना, जरी ही गोष्ट मी तुमच्यासमोर सर्वथैव सांगताच कामा नये हे खरं असलं तरी जर तुमच्या मनात हे ऐकण्यासाठी श्रद्धा असेल तर ऐका. जरी पूर्वी काळी महाराजांनी हे रहस्य इतरांसमोर प्रकट करू नकोस असा आदेश दिला होता, तरी आज मी ते वृत्त सांगतो. दैवाचं विधान उल्लंघन मोठं कठीण आहे. त्यामुळं हे दुःख आणि शोक प्राप्त झाला आहे. बंधू, तू देखील भरत आणि शत्रुघ्नासमोर यातलं काहीही सांगू किंवा बोलू नकोस. सुमंत्राचे हे गंभीर भाषण ऐकून सुमित्रा कुमार लक्ष्मण म्हणाला, सुमंत्रा, जे खरं असेल
ते अवश्य सांग. तेव्हा महात्मा लक्ष्मणाच्या प्रेरणेने सुमंत्र दुर्वासांनी सांगितलेली गोष्ट त्याला सांगू लागला. तो म्हणाला, लक्ष्मणा, पूर्वीची गोष्ट आहे. अत्रींचे पुत्र महामुनी दुर्वास वसिष्ठ ऋषींच्या पवित्र आश्रमात राहून वर्षा ऋतूचे 4 महिने घालवित होते. एके दिवशी तुमचे महातेजस्वी आणि महान यशस्वी पितृदेव महाराज दशरथ त्या आश्रमात आपले पुरोहित महात्मा वसिष्ठ यांचं दर्शन घेण्यासाठी गेले. तिथं त्यांनी वसिष्ठांच्या डावीकडे बसलेले एक महामुनी पाहिले. ते महामुनी आपल्या तेजानं जणू सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसत होते. जेव्हा महाराजांनी त्या दोन्ही तापस श्रेष्ठ महर्षींना विनयपूर्वक अभिवादन केलं, त्या दोघांनीही स्वागतपूर्वक आसन देऊन पाद्य फलमूल इत्यादी उपचार करून राजाचा सत्कार केला. मग ते तिथं मुनींसह बसले. तिथं बसलेल्या मुनींच्या दुपारच्या वेळी तरतऱ्हांच्या अत्यंत मधुर गप्पा गोष्टी झाल्या. त्यानंतर ओघाओघानं महाराजांनी हात जोडून अत्रींचे तपोधन पुत्र महात्मा दुर्वास यांना विनयपूर्वक विचारले, भगवान, माझा वंश किती काळपर्यंत चालत राहील? माझ्या रामाला किती आयुष्य लाभेल? तसंच इतर सर्व पुत्रांना देखील किती आयुष्य असेल? श्रीरामाला जे पुत्र होतील त्यांना किती आयुष्य लाभेल? भगवान, इच्छेनुसार तुम्ही माझ्या वंशाची गती सांगा. राजा दशरथाचे हे वचन ऐकून महातेजस्वी दुर्वास मुनी म्हणाले, राजन, ऐक तर. प्राचीन काळची गोष्ट आहे. एकदा देवासुर संग्रामात देवांकडून त्रस्त झालेल्या दैत्यांनी महर्षी भृगूंच्या पत्नीचा शरणाश्रय घेतला. भृगू पत्नीचं त्यावेळी दैत्यांना अभय दिलं आणि ते तिच्या आश्रमात निर्भय होऊन राहू लागले. भृगू पत्नीनं दैत्यांना आश्रय दिला आहे हे पाहून क्रुद्ध झालेल्या देवेश्वर भगवान विष्णूंनी तीक्ष्ण धारेच्या चक्रानं तिचं शिर कापून टाकलं. आपल्या पत्नीचा वध झालेला पाहून भार्गव वंशाचे प्रवर्तक असलेले भृगु ऋषी क्रुद्ध झाले आणि शत्रुकुलनाशन भगवान विष्णूंना शाप दिला. ते म्हणाले, जनार्दना, माझी पत्नी वध करण्यायोग्य नव्हती, परंतु तुम्ही क्रोधमूर्छित होऊन तिचा वध केला आहे. म्हणून तुम्हास मनुष्य लोकात जन्म घ्यावा लागेल आणि तिथं खूप वर्षपर्यंत तुझ्या पत्नीच्या वियोगाचं दुःख सहन करावं लागेल. परंतु अशा प्रकारे शाप दिल्यावर त्यांच्या मनाला पश्चाताप झाला. त्यांच्या अंतरात्म्यानं भगवानांना त्या शापाचा स्वीकार करायला लावण्यासाठी त्यांचीच आराधना करण्याची प्रेरणा दिली. अशा प्रकारे शाप विफल होईल या भयानं भृगू व्याकुळ झाले आणि त्यांनी तपाद्वारे भगवान विष्णूंचीच प्रार्थना केली. तपस्येद्वारे त्यांनी आराधना केल्यावर भक्तवत्सल भगवान विष्णू संतुष्ट झाले आणि म्हणाले, महर्षे, सर्व जगाचं प्रिय करण्यासाठी मी तो शाप ग्रहण करीन. अशा प्रकारे पूर्वजन्मी महातेजस्वी भगवान विष्णूंना भृगु ऋषींचा शाप मिळाला होता. दुसऱ्यांना मान देणाऱ्या नृपश्रेष्ठा तेच या भूतलावर येऊन तिन्ही लोकात रामनामानं विख्यात झाले आहेत. भगवान विष्णूंनीच तुमच्या पोटी जन्म घेतला आहे. भृगूंच्या शापानं प्राप्त झालेलं जे पत्नी वियोगाचं महान फल आहे ते त्यांना अवश्य प्राप्त होईल. श्रीरामच दीर्घकाळपर्यंत अयोध्येच्या राजपदावर राहतील. त्यांचे अनुयायी खूप सुखी आणि धनधान्य संपन्न असतील. श्रीराम 11,000 वर्षापर्यंत राज्य करून शेवटी ब्रह्मलोकाला जातील. परमदुर्जय वीर श्रीराम समृद्धशाली अशा अश्वमेध यज्ञाचं वारंवार अनुष्ठान करून खूपशा राजवंशांची स्थापना करतील. श्रीरामांना सीतेपासून 2 पुत्र प्राप्ती होईल. या सर्व गोष्टी सांगून त्या महातेजस्वी महामुनींनी राजवंशाचा भूतकाळ आणि भविष्यकाळ यातल्या सर्व गोष्टी सांगितल्या. त्यानंतर ते गप्प झाले. दुर्वास मुनी गप्प झाल्यावर महाराज दशरथ देखील दोन्ही महात्म्यांना प्रणाम करून मग आपल्या उत्तम नगरीला परत आले.
अशा प्रकारे पूर्वकाळी दुर्वास मुनींनी सांगितलेल्या या सर्व गोष्टी मी इथं ऐकल्या आणि माझ्या हृदयात ठेविल्या. त्या कधी असत्य होणार नाहीत. ज्याप्रमाणे दुर्वास मुनींचं वचन हे आहे त्याला अनुसरून श्री रघुनाथ सीतेच्या 2 पुत्रांना अयोध्येच्या बाहेर अभिषेक करतील. अयोध्येत नाही. नरश्रेष्ठ रघुनंदना, विधात्याचं असंच विधान असल्यामुळं तुम्ही सीता किंवा रघुनाथ कुणासाठीच संताप करून घेऊ नका. तुम्ही धीर धरा. सूत सुमंत्राच्या मुखातून हे अत्यंत अद्भुत वाक्य ऐकून लक्ष्मणाला अनुपम हर्ष झाला आणि तो साधू साधू असे म्हणाला. मार्गात सुमंत्र आणि लक्ष्मण अशा प्रकारे बोलतच होते. तेवढ्यात सूर्य अस्ताला गेला. तेव्हा त्या दोघांनी केशी नदीच्या तीरावर रात्र घालविली. इथे 51वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 52वा सर्ग वाचूया. धन्यवाद. जय जय श्रीराम.